नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नुकताच एक सन्माननीय आमदार, मी ज्यांना ओबीसी आरक्षण मारक आमदार श्री विश्वजित कदम यांनी शक्तीपीठ विरोधी मोर्चा काढला. मोर्चा काढणं गैर नाही, परंतु त्यांचं जे म्हणणं होतं की शक्तीपीठ महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना योग्य तो न्याय आणि मोबदला मिळाला पाहिजे. मी याच विषयाबद्दल बोलणार आहे की नक्कीच शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना 5 पट असेल, 4 पट असेल किंवा त्यांना ज्या दरानं हवं आहे त्या दराने शक्तीपीठ महामार्गाची जमीन जाते त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. ह्याच्या उलट स्थिती अशी आहे की आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशी घाण सवय आमच्या आमदार महोदयांना कायम आहे. होय, मी सोनेरा साखर कारखान्याबद्दल बोलणार आहे. सोनेरा साखर कारखाना साधारणपासून 2000 सालापासून हा साखर कारखाना गेले 26 वर्ष चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, गेल्या 26 वर्षापासून या कारखान्याच्या जमिनीचा विषय अजूनही सुटला नाही. लोकांना वाटेल हा काय बोलतोय, पण योग्य बोलतोय आणि सत्य बोलतोय. त्या काळात लोकांना गंडवून, त्या काळात लोकांच्या सह्या घेऊन, त्या काळात नोकरीचं आमिष दाखवून, त्या काळात गाजर दाखवून सामान्य गरीब वंचित शेतकऱ्यांकडून कवडीमोल भाव दिला आणि काही ना दिला पण नाही कवडीमोल. तुझं पोरगं कारखान्यात लावतो म्हणून फुकट सह्या घेतलेल्या आहेत. आजही गेली 26 वर्ष त्यांचं पुनर्वसन म्हणा किंवा ज्यांच्या जमिनी ह्यांनी घेतला एवढा मोठा कारखाना उभा केला, त्यांना अजून नोकऱ्या दिल्या नाहीत. अशी बरीच वंचित कुटुंब आहेत, त्यांच्या जमिनी गेल्या. अक्षरशः काही 10 गुंठ जमीन होती, सगळी जमीन देऊन टाकली. काही 20 गुंठ होती, सगळी जमीन कारखान्याला देऊन टाकली. तरीसुद्धा त्यांच्या घरातील एकही मुलगा नोकरीस नाही. वस्तुस्थिती आहे. याबद्दल मी स्वतः कारखान्याला पत्रव्यवहार केला. ज्या मुलांना हाताला काम नाही आहे, आणि शेती तर ह्यांनी ऑलरेडी ओरबोर्ड नेलीच. तुम्हाला माहीत आहे, शेती दिसली की पहिला 7-12 ह्यांचा झाला पाहिजे. मग त्यासाठी साम वापरतात, दाम वापरतात, दंड वापरतात, भेद वापरतात. ही शोकांतिका आहे. मला वाटतं त्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या या सर्व विषयावरती बोलण्याच्या अगोदर त्यांनी याचं भान बाळगलं पाहिजे की आपला कारखाना 26 वर्ष दिमाखात उभा आहे. त्या शेतकऱ्याची काय चूक आहे ज्याने तुम्हाला जमीन दिली, परंतु त्याला तुम्ही योग्य मोबदला दिला नाही. 26 वर्षात तुम्ही देऊ शकला नाही. त्या घरातील एखाद्या मुलाला तुम्ही नोकरीस घेऊ शकला नाही. मला वाटतं हा विचार आमदार महोदय आपण करावा, समस्त नागरिकांनी करावा की आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून ही सवय सोडा. शक्तीपीठ महामार्गाबद्दल जसं समृद्धी महामार्गाला योग्य न्याय मिळाला तसा देण्यात येईल, परंतु परवाच्या मोर्चात ज्या काही वल्गना झाल्या त्याबद्दल माझी विनंती आहे, आजही त्या शेतकऱ्यांचा तळतळाट हा तुम्हाला लागतोय. त्यामुळे आमदार साहेब, आधी स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे हे पहा आणि नर्तन वर्तन करा. धन्यवाद.